आज जेव्हा मी गार्डनमध्ये गेले तेव्हा माझी नजर एका झाडावर गेली आणि हे झाड लिटरली मला एक हॉरर फिल्ममधल्या झाडासारखं लुक देत होतं। जेव्हा मी पुढे गेले तेव्हा मला हे दिसलं आणि ही गोष्ट पाहून मला माझ्या लहानपणीची आठवण आली। ह्या गोष्टीला मी लहानपणी मशरूम समजत होते आणि मी अजूनही याला मशरूमच समजते। मला माहिती नाही ही गोष्ट काय आहे ते। भाई साहब, अपने भारत में कचरे की कोई कमी है ही नहीं। जहाँ पे देखो वहाँ पे कचरा है, जहाँ पे नहीं देखो वहाँ पर भी कचरा ही है। मला काय वाटतं माहिती आहे, ह्या गोष्टीला देश जबाबदार नाहीये तर ह्या गोष्टीला आपणच जबाबदार आहोत, कारण की हा कचरा आपली जिम्मेदारी असते आणि आपण आपली जिम्मेदारी पूर्णपणे पार पाडत नाही आहोत असं मला वाटतंय। मी जेव्हा पण गार्डन मध्ये जाते ना तेव्हा मी खूप जास्त हॅपी असते, कारण मी तिथे गेल्यानंतर जे नेचर मला पाहायला भेटतं ते पाहून मी सिरियसली खूप जास्त हॅपी असते। नंतर मी थोड्या वेळासाठी तिथेच बसले होते, कारण तिथे जो बसल्यानंतर पक्ष्यांचा आवाज येतो ते ऐकायला मला खूप मजा येते। जेव्हा मी तिथे बसले होते ना तेव्हा माझी नजर एका छोट्याशा क्यूटशा अशा इन्सेक्ट वरती गेली। भाई साहब, त्याचा जो कलर होता तो रेड कलर होता आणि तो खूप असा क्यूट वाटत होता यार। सो मी ते झाल्यानंतर गेले माझ्या हॉस्पिटलमध्ये भावाला घेऊन, कारण मला त्याचे मेडिसिन्स घ्यायचे होते आणि तिथे गेल्यानंतर मला खूप जास्त ट्रॅफिक लागलं, म्हणजेच खूप जास्त गर्दी होती तिथे। सो ते झाल्याच्या नंतर मी घरी आले। घरी आल्याच्यानंतर मी डायरेक्टली झोपून गेले आणि मी एक ना सिरीज पाहत होते, ठुकरा के मेरा प्यार। तुम्ही पण पाहताय का ही सिरीज? जर पाहत असेल तर मला कमेंटमध्ये एस असं कमेंट करा। आणि मी तुमच्यासाठी एक पुढे कोट लावला आहे जो की खूप सुंदर वाटला आणि तो आहे, परखने के बाद त्यागने में विलंब न करे, जिसको समझा वही समझ सकता है। बाय बाय।